वसई विरारचे आराध्य दैवत असलेल्या जीवदानी देवीच्या डोंगरावर पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे। भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी गडावर आता एक भव्य काचेची गॅलरी उभारण्यात आली असून लवकरच ती जनसामान्यांसाठी खुली होणार आहे। समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 फूट उंचीवर असलेल्या या गॅलरीतून पर्यटकांना निसर्गाचा अद्भुत नजारा अनुभवता येणार आहे। महत्त्वाचे म्हणजे या गॅलरीमधून सफाळा ते भाईंदरच्या ओत्तन परिसर पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर पूर्ण विरार अर्नाळा परिसरही पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे। या गॅलरीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे। या गॅलरीमुळे देवदर्शनाबरोबरच भाविकांना पर्यटनाचाही आनंद लुटता येणार आहे। ही गॅलरी 30 मीटर परिघाची असून त्यात बसवण्यात आलेल्या काचेची रुंदी 8 बाय 8 फूट आहे। या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली काच SRA या कंपनीतून मागवण्यात आली असून ती विशेष तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे। या काचेची जाडी 39 मिलीमीटर इतकी जाड आहे। एकाच वेळी एका काचेवर साधारण 50 लोक उभे राहू शकतात, तर एकूण 200 पर्यटक एकाच वेळी या गॅलरीत फिरण्याचा आनंद घेऊ शकतात। ही संपूर्ण गॅलरी सुमारे 3.5 टन वजनाचा भार पेलण्यास सक्षम आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण 84 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे। एप्रिल-मे 2025 मध्ये या काचांची ऑर्डर देण्यात आली होती। काचा तयार होऊन येताच फेब्रुवारी 2026 पर्यंत गॅलरीचे काम पूर्ण करण्यात आले। सध्या तिथे सुरक्षा यंत्रणा आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच लाइटिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या गॅलरीचे लोकार्पण लवकरच मोठ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे। डोंगरावरील दुर्गम भागात काचा पोहोचवणे कठीण असल्यामुळे यासाठी अत्याधुनिक क्रेनचा वापर करण्यात आला। विशेष म्हणजे या क्रेन जीवदानी मंदिर संस्थानने तयार केलेल्या होत्या। त्यासाठी जवळपास 8 लाख रुपयांचा खर्च झाला होता। यात एकूण 3 क्रेन वापराचा समावेश असून जीवदानी मंदिर संस्थानने विशेषतः कामासाठी तयार केलेली स्पेशल पर्पज क्रेन गॅलरीच्या कामासाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती अभियंता हेमंत चंद्रकांत महाजन यांनी दिली आहे। या काचेच्या गॅलरीतून उभे राहिल्यानंतर पर्यटकांना विरारपासून ते उत्तन खाडीपर्यंत आणि पलीकडे सफाळ्यापर्यंतचा निसर्गरम्य परिसर डोळ्यांत साठवता येईल। डोंगरदऱ्यांचे सौंदर्य आणि अथांग पसरलेले शहर यामुळे हे ठिकाण भविष्यात पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र बनणार आहे। जीवदानी देवीच्या दर्शनासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। त्यांना देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद मिळावा या दृष्टीने ही गॅलरी बनवण्यात आली आहे। परदेशात अशा गॅलरी, काचेचा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो, परंतु प्रत्येकालाच हे पाहण्यासाठी परदेशात जाता येत नाही। यासाठी अशा प्रकारची गॅलरी या ठिकाणी तयार केली आहे। या गॅलरीत उभे राहिल्यानंतर सफाळ्यापासून ते अगदी उत्तनपर्यंतच्या परिसराचा विलोभनीय देखावा पाहायला मिळतो। त्याचबरोबर या ठिकाणाहून संध्याकाळचा सूर्यास्त पाहणेही ही एक मोठी पर्वणी असणार आहे। या गॅलरीचे लोकार्पण लवकरच करण्यात येईल।